पालघर जिल्ह्यातील मोनोर परिसरात शुक्रवारी 27 मार्चला दुपारी एक भीषण अपघात घडला असून भरधाव कंटेनरनं दुचाकीला धडक दिल्याने 50 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 50 वर्षीय प्रकाश नथू धाप राहणार देवखोप हे आपल्या TVS कंपनीच्या MH48DS 8124 या दुचाकीवरून मोनोर बाजूकडे गेले होते। काम आटोपून ते मोनोर पालघर रोडने घरी परतत असताना मौजे मासवण गावाच्या हद्दीत सूर्या नदीवर पुलाजवळील वळणावर दुपारी सुमारे 2:15ला हा अपघात झाला। समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनर MH48DQ1532 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात प्रकाश धापसी यांना डोके, हात, पाय व शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाल्या। स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात मोनोर येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच दुपारी सुमारे 2:40ला त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मृताचे भाऊ किशोर नथू धापसी यांनी मोनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार कंटेनर चालक 35 वर्षीय संतोष झगडू महतो यांच्या निष्काळजी व बेफिकीर वाहन चालना केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। या अपघातामुळे धापशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, वळणावर विशेष काळजी घेणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहन चालना जीव घेणे ठरू शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।